नाजुका मॅडम. नाजुका मॅडम. कोण आहे? अहो मी नाजुका मॅडम म्हणालो. अगं बाई कोण आहे? मी झुंजारराव सर. कोण? ते झुंजारराव सर सगळे बुटका वांगा म्हणून चिडवतात बघा. ते मुलं नाही का चिडवतात हा मला? हा ते बावळट. हा. नाही नाही काही नाही. हा. काय काम आहे? जरा हे बाम मिळेल का? बाम काय? बाम ते असं ना, ते कपाळाला लावतात बघा. म्हणजे कपाळाला लावल्यावर आपण झोपतो, पण शेजारचा वासाने झोपू शकत नाही. तसं बरं ते बाम. ते मी विसरलो आहे बामाची बाटली. तर बाम आहे का तुमच्याकडे? हा हा घ्या. हा झोपा आता. हा हो जा चला, झोपा good झोपा. night. ते बाम पाहिजे होतं जरा. नाही हा तर माझाच हात आहे. ओ नाजुका मॅडम. नाजुका मॅडम. कोण आहे? ए बुटका वांगा रिटर्न्स. ते परत काय काम आहे? हातोडी आहे का? हातोडी. काय? हातोडी असतं बघा, असा आवाज येतो. हातोडी आहे का? अहो आता टेंट मध्ये काय कपाट बांधायला घेतलंय का? नाही कपाट नाही घेतलं. मग, ते मग? माझ्या बॅगेची ते कुलूप आहे ना, ते उघडत नाहीये, त्यामुळे हातोडी आहे का? अहो कमाल करतात. चावी उघडा ना. चावी हरवली ना, म्हणून हातोडी पाहिजे होती. ते असं तोडायचं होतं कुलूप. आहे का? किती वेंदळे आहात हो तुम्ही. चावी पण हरवली. हो. काय कमाल करता. ही घ्या हातोडी घ्या. हातोडी. अरे वा, तुम्ही हातोडी सुद्धा ठेवता का? कमाल करता. अहो टेंटच्या बाजूनी चारी बाजूनी खेळत ना, हो, हो, ते हो. ठोकायला लागतात ना हातोडी. हो, हो. ते काय बुक्क्याने ठोकले जाणार आहेत का? नाही, असं ना? कसं, हा. म्हणून हातोडी ठेवली. हो, हो, हो. हा चला जाता तर झोपायला. खायला आहे का काही? भूक लागली होती जरा. एक मिनिट. काय तुमचं काय झालंय तुम्हाला? हा तुम्ही एवढे डिस्टर्ब का आहात? मला सांगा काय झालंय? हा मला जरा भूक लागली होती थोडीशी. कारण मला अशी भूक लागते, मध्ये मध्ये खावं लागतं. मला तो बीपीचा त्रास आहे ना, अच्छा. त्याशिवाय मला मध्ये मध्ये खायला लागतं अच्छा. असं. तर थोडं असेल तर मला. ऍक्च्युली माझ्याजवळ जे होतं ते सगळं संपलंय. हो, संपलंय का? एक काम करा, इथे आपल्या जवळच विद्यार्थ्यांचा टेंट लागलाय ना, त्यांच्याकडे मागा काहीतरी ब्रेड बिस्किट काहीतरी असेल. हा? असेल हो, हो, जा, त्यांच्याकडे जा, असेल. हा मागा तुम्ही, ठीक आहे हा? ठीक आहे. एक मिनिट तुम्ही काय? थांबा, इकडे थांबा ना, माझ्याबरोबर थांबा ना जरा. आऊ. प्लीज प्लीज ऐका ना, माझ्याबरोबर जरा चला ना. त्यांच्या आपण एवढं काय, जा ना एकटे. आणि मला भूक लागली नाही ना, मी कशाला यायचंय? जा तुम्ही, जा पटकन. हा जा. नाही मी तसं म्हणजे काय मी म्हणते, तुम्ही घाबरताय का झुंजाराव? घाबरत आहे. घाबरत आहे मी. आम्ही घाबरत नाहीये. नक्की? नाही म्हणजे कसं आहे, मी तिकडे एकटा गेलो तर तुम्ही इथे एकटा पडाल ना तुम्ही. नाही, त्याची काळजी करू नका. मी अजिबात एकटे पडणार नाही. तुम्ही जा, खाऊन या. हा? खाऊन येऊ म्हणते हो तुम्ही. जा खाऊन या. ऍक्च्युली भूक जस्ट मेली माझी. अरे बापरे, जस्ट मेली भूक माझी. आता मेली. भूक मेली. हो, हो, हो. मग आता काय करूया? भुकेला 2 मिनिटं श्रद्धांजली वाहूया आणि झोपूया का? नको ना, त्यापेक्षा बसूया ना आपण. या ना अहो इकडे. असं काय करताय तुम्ही? या ना, थोडा वेळ. अहो, उशीर झालाय आता, झोपायला हवं हो की नाही? हा मला ऍक्च्युली प्लीज या ना, आपण गप्पा मारूया. झोप येत नाही मला. प्लीज या ना माझ्या बरोबर. बरं इथे बसते. ठीक आहे? बसा. हा हा. अरे बापरे, वेगळंच वाटायचं तुम्हाला. जाऊ नका. अहो नाही जाते. हे काय बसली आहे मी. मजा आली आज बाकी. हो, हो. कॅम्प फायरला मजा आली. हो. म्हणजे बऱ्याच वर्षांनी मला सुद्धा एक ब्रेक मिळाला. हो आय रिअली एन्जॉय. आज माझा दिवस खास होता एकदम. हो. हा, म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला सांगू का, माझ्यासाठी पण हा दिवस खूप कायमच वेगळा असतो. अच्छा, कायमच वेगळा असतो. हो, याचं कारण पण आहे, जरा हा. पर्सनल आहे. म्हणजे अच्छा पण हो. तुम्हाला सांगायला हरकत नाही. हा मग सांगा ना मला. कसं आपलं एकत्र कुटुंबच पडतं. हा. रोज आपण डबा वगैरे खातो. अरे खातो ना आपण रोज डबा खातो. सांगायला काही हरकत नाही काहीच प्रॉब्लेम नाही. ऍक्च्युली जरा हे आहे, म्हणजे थोडं वेगळं वाटेल तुम्हाला, पण ऍक्च्युली 5 वर्षापूर्वी ना, आजच्याच दिवशी माझी जाऊ तिने आत्महत्या केली होती. सवाष्ण गेली बिचारी. आणि काय माहितीये का, इतका जीव आहे तिचा माझ्यावर, ते तुम्हाला सांगते. गेली 5 वर्ष सलग ती याच दिवशी मला भेटायला येते. हो. काय बोलताय तुम्ही? म्हणजे अशी हिरवी साडी, हिरव्या बांगड्या, असा मळवट वगैरे भरलेला नथ. बापरे, काय? दरवेळेस येते ती मला. काय बोलताय? काय तुम्ही काय बोलताय? हो हा? पण
आज जरा चुकामुक होईल आमची. म्हणजे हा म्हणजे ती बिचारी घरी जाईल तिकडे मला भेटायला आणि मी इकडे, त्याच्यामुळे चुकामुक होणार आज नाही आमची. पण भूत कुठेही येऊ शकतो ना. नाही, भाबडी होती, हा खूप भाबडी आहे. भूत झाली तरी डोकं चालवायची नाही, एकदम भाबडी आहे. अरे ती काही यायची बिची नाही. मला उगीच वाटायला नको ना काय म्हणजे बाकी काही मुद्दा नव्हता त्याचा. ती कुठली यायला एकदम येताना ना मला आता विषय काढल्यानंतर मला उगीच ते घाबरले होतं म्हणून बाकी काही नाही. एवढं काय नाजुका. आलीस तू? इथे का आलीस तू? नाजुका मॅडम, जिथे तुम्ही तिथे मी असणारच. बरोबर ए ए हे काय अवतार आहे? काय कपडे घातलेस? उद्याच्या कॅम्प साठी हा कॉस्ट्युम चालेल? उत्तम आहे तो, उत्तम आहे. पण आतापासून कशाला घातलाय? जा काढून ये, जा 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 काढून ये. आणि नमा खरं सांगू का, तुला ना गेटअप वगैरेची काहीच गरज नाही. खरंच म्हणजे तू झोपेतून डायरेक्ट उठून जरी माझ्या समोर आली ना तरी भूत वाटशील. जा 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 जा. अगं नमा, ए नमा, ए नमा, मी इथे बसू? ऐक जरा, ऐक ना, 2 मिनिटाच्या कॅरेक्टरसाठी केवढं आहे. बॅकलॉग भरून काढते. काढ. जाऊ बाई, आ जाऊ बाई. जा बाई आता. कॅरेक्टर मध्ये नमा आपली. काय काय झालं तुम्हाला? ओ, ओ, ओ. अरे एक मिनिट. दाखी बसते तुमची. दाखी? अहो एवढे घाबरणार का काही नाही ते आपली. जाऊ बाई म्हणून गेली तुम्हाला. अहो नाही, तिने मला विचारलं बाई जाऊ असं वगैरे, तशी ती गेली. ती आपली नमा आहे, आपली नमा. ही नमा आहे आपली? नमा आपली फर्स्ट इयरला नाही का नमा, ती नुकतीच मोकळी झाली. म्हणजे मोकळी झाली परीक्षेतून आणि मग आता आली ती लगेच. आपली नमा आहे ती नमा. शांत व्हा, तुम्ही घाबरू नका. तुम्ही घाबरताय का? नाही मी घाबरलो नाही. अहो तुमची बोबडी वळती आहे. नाही, बडबडी नाही. हे काय नाही, नाही, वळती? बडबडी असं नाही. बोबडी नाही वळली मला. शांत व्हा, मला- शांत व्हा तुम्ही. हा शांत व्हा आणि झोपा. मला खूप झोप आलेली आहे. काय झालं? हो, काय आवाज आला आता वाघाचा मला. अहो मी आळस दिली तुम्हाला. वाघाचा कसा आवाज आला? वाघाचा आला आवाज मला. अरे नाही हो, मी आळस असा आवाज काढला मी. अरे काय होतं मला खूप भीती अहो वाटते. तुम्ही शांत व्हा तुम्ही. मगाशी मी कबूल करत होतो. आता मी माझी कंप्लीट तुम्हाला सांगतो, मगाशी विधभर होती, आता नाही. खूप घाबरलो मी. तुम्ही ना एक मिनिट, तुम्ही माझी मस्करी करताय का? नाही मस्करी नाही, तुम्ही माझी खेचताय का? अहो, नाही. नाही नाही, असं होऊ शकतं. एवढ्या तुमच्या नांगड्या मिश्या आहेत आणि तुम्ही माझी मस्करी करताय. मिशीमुळे गैरसमज होत असेल तर हे घ्या. एक मिनिट, तुम्ही अशा खोट्या मिश्या लावून काय हिंटा? असं फिरलं तर कोणी सिरियसली घेत नाही हो मला. अहो. कॉलेजच्या गेटवर गेलो तरी वॉचमॅन हे चल घर पे चल असं म्हणतो. त्याचा काही प्रॉब्लेम नाही. बरं मला फक्त बरं, वाच- एक मिनिट, हे फार फनी दिसतंय. मी याबद्दल कोणाला काही सांगणार नाही, तुम्ही ठेवा. बरं मी आता जाऊ झोपायला. मला मला झोपू थोडा द्या. वेळ, हा? मला झोपू द्या ना. सूर्य आता येईल 15 अहो, मिनिटात. तुम्ही काय माझी कोंडी करताय? मला झोप लागली की नाही? मला झोप. प्लीज थांबा ना माझ्यासाठी. प्लीज थांबा. प्लीज थांबा. बरं थांबते. तुम्ही इथे please बसा. हो पण खरं तर ना खूप थंडी वाढत चालली. मी blanket देतो ना तुम्हाला. नाही, नाही, मी अहो, blanket ऐका ना. देतो. तुम्ही फार काही हट्ट करता आहात. नाही, नाही, बरं मी blanket ऐका ना, देतो मी तुम्हाला. बरं घेते. आपण घेते. दोघे- sorry, हे दोघे- दोघे कमाल करताय तुम्ही. माझं वेगळं. खूप बसा, तुम्ही ना बसा. ऐका, गप्पा घाबरू मारा, नका. please. ऐका, तुम्ही ना घाबरू नका अजिबात. हा बसा ना तिकडे बसा ना. नाही मी ठीक हा. आहे. तुम्ही असं घाबरलात ना की मला पण अशांत व्हायला होतं. हा, हा. तुम्ही असं घाबरू नका. मुळात ना वाघ बीग असं काही नाहीये या जंगलात. हा तुम्ही शांत व्हा. हा वाघाचा मुद्दा ना ऐका डोक्यातून ना काढून टाका पूर्णतः. ठीक आहे, अजिबात काही नाही. नसतंच म्हणजे वाघ. अजिबातच काही नाही. आणि हे तुमच्या डोक्यात आहे ना ते भूत पिशाच मुंजे हे असं काही नसतंच, कळलं का? अजिबात नसतं. त्यामुळे कसं असतं, भूत दिसत नसली म्हणजे ते नसतं, तसं नसतं. असतं. त्यामुळे हे भूत वगैरे ना डोक्यातून पूर्ण काढून टाका.
आता काय बोलला तुम्ही? काय बोलले? आता काहीतरी वेगळं असं अहो, काहीतरी बोला. हेच बोलले मी हेच बोलले. हे सगळे ना तुमच्या मनाचे खेळ आहेत. माझ्या मनाचे? कारण म्हणजे कसं मनात आपल्या डोक्यात जर भूत असलं ना तर सगळीकडे आपल्याला भूतच दिसतं. असं होतं. मी तुम्हाला तेच सांगतेय. कसं आहे घशात कोण बसलाय तुझ्या? काय वेगळा आवाज येतोय घशात. नाही, मी नॉर्मल बोलते. तुम्ही किती वेगळं ऐकताय. तुम्हाला थंडीने तुमचे कान वाजतायत त्यामुळे तुम्हाला जगात भूत दिसतात. असं होतंय. तुम्ही शांत व्हा. शांत व्हा सर शांत व्हा. शांत व्हा. अहो, काही नाही. मला आईकडे मी तुम्हाला पाणी देऊ का? पाणी लावलं. जरा तुम्ही फार बाई घाबरताय. तुम्हाला पाणी देऊ का? शांत व्हा. शांत व्हा. तुम्ही आता टेंट मध्ये जाऊन झोपता का? हा, एकटे झोपता? हा, झोपता? इकडे काही नाही. काही नाहीये, अजिबात काही नाही. वाघ नाही, सिंह नाही, काही नाही. भूत? भूत भित तर अजिबातच नाहीये. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. काहीच नाहीये. हा, अगदी सेफ जंगल आहे हे. फार फार तर सरपटणारे प्राणी आहेत 2-4. बाकी काही नाहीये. सरपटणारे प्राणी? हा, म्हणजे माणसांची चाहूल लागली की तिकडे फिरकत पण नाही. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. अजिबात काळजी करू नका. ठीक आहे. तुम्ही आतमध्ये जाऊन झोपता का? हा, शांतपणे. तुम्ही का सापासारखं करताय? काय करताय सापासारखं तुम्ही? हलवू नका. जनावर आहेत तुमच्या पायाशी. जनावर आहे. पायाशी जनावर? जनावर आहे ते बघा. ते हलू नका. हे त्याला असं वाटलं पाहिजे की तो वारुळा जवळ आहे. हलू नका. पण त्याला जर वाटलं तो वारुळा जवळ आहे आणि तो वारुळ समजून कुठेतरी घुसला, मग बेंबीत वगैरे घुसलं, मग कानात वगैरे घुसलं तर काय करणार तुम्ही? नाही. सापाला कळतं बेंबी कुठली आणि बिळ कुठलं. हलू नका. एक मिनिट तुम्ही हलू नका. एक काम करा, आपण त्याला मारूया. एक काम करा, ती तिकडची पलीकडची इकडे बघा ना. इकडे बघा. अरे इकडे बसून पलीकडचं कसं दिसतंय मला? ती पलीकडची हातोडी घ्या. चुप. अजून आहे तिकडे? हळूच घ्या. हळू तो बघा. तो आहे अजूनही. हा हातोडी घ्या. हा, मारा. आहे का? अजून आहे का? मारा. तो बघा वळवळतोय. कुठे वळवळतोय? तो बघा खाली बघा पायाशी. तो बघा वळवळतोय. मारा. ओ, अजून शिव तू क्या बात है. सुपर हिट. आणि नमा, अगं काय खरंच भीती वाटत होती तुझी जेव्हा तू याच्याकडे बघायची. आम्हाला धसकायला व्हायचं. क्या बात यार. सुपर हिट परफॉर्मन्स. लई भारी. या जबरदस्त परफॉर्मन्स नंतर जबरदस्त म्युझिकल दाद व्हायलाच पाहिजे. ह्या सीनवरती मला एकच गाणं आठवलं. दिली आरोळी सायंकाळी काळीज हे फाटलं माझं काळीज हे फाटलं माझ्या हरणीला कारभारणीला भूतानं झपाटलं माझ्या हरणीला कारभारणीला भूतानं झपाटलं माझ्या हरणीला कारभारणीला भूतानं झपाटलं. आणि विशाखाताईचा, नम्रताचा, समीर दादांचा, मी एकटाच नाही तर साजन विषयाला आम्ही दोघं सुद्धा फॅन आहेत. आणि आज खरंच फार फार मजा आली. जबरदस्त. वा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा दणक्यात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, रघु महारथींचा हास्य कल्लोळ. मंडळी, आता आपण जाणार आहोत एका आगळ्या वेगळ्या टॅलेंट शो मध्ये, जिथे 101 खतरनाक स्पर्धक आहेत. बघूया त्यांच्यातली धमाल स्पर्धा. तुमच्या समोर येत आहेत कॉमेडीच्या वर्ल्ड मध्ये दादागिरी करणारे 3 भाई लोक, अर्थात पॅडी, प्रसाद आणि अंशुमन. नमस्कार, सुस्वागतम. स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या टॅलेंट शो मध्ये. अतिशय वेगळा टॅलेंट शो आहे. त्याचं नाव आहे BGT अधोविश्वातील स्पंदन. एकदा जोरदार टाळ्या वाजवते. रसिको हो, हा जो आम्ही टॅलेंट शो घेतलेला होता त्याला अतिशय सुंदर असा प्रतिसाद मिळालेला आहे. आणि आज त्या टॅलेंट शोचा महाअंतिम सोहळा आहे. आणि फार भाग्याचा दिवस आहे, कारण ह्या सोहळ्यासाठी अत्यंत मोठे जज आपल्याला लाभलेले आहेत. महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातले अंशुमन विचारे. एकदा जोरदार आणि त्याचं स्वागत करूया.
थँक्यू. सर फारच भाग्याचा दिवस आहे, तुम्ही आज इकडे आलेला आहात. Thank you. तर इथे येऊन नेमका तुमच्या मनात या क्षणाला काय भावना आहेत? अतिशय उत्तम उत्तर ऐका दिलेलं ना, आहे. मला बोलू द्या ना, please. बोलूच नाही. Yes. खरं म्हणजे सर्वात प्रथम या स्पर्धेच्या आयोजकांचं मी अभिनंदन करतो. हा. कारण समाजात लपलेल्या झोपलेल्या अशा सगळ्या टॅलेंटला शोधण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. आणि त्याच्या महाअंतिम सोहळ्यासाठी सेलिब्रिटी जज म्हणून जो मला मान दिला त्याबद्दल खरंच आभार. नाही, मान नाहीये, 15,000 रुपये सुपारी ठरलेली आहे आणि 5,000 रुपये ऍडव्हान्स घेतलेला आहे, तो तुम्ही माफ करत असाल. यांच्या दिलदारपणासाठी एकदा जोरदार. ऐका अहो, ते दिलेत म्हणून मी आलो ना, असं काय करताय? सगळे पैसे घेऊनच येतात. लोक सांगतात समाजसेवा म्हणून, पण ते पैसे घेतात. ऐका ना, तुम्ही स्पर्धा सुरू कर ना, स्पर्धा. हो, नक्कीच नक्कीच. तर या महाअंतिम सोहळ्यातल्या 2 फायनल्सला मी आज इकडे बोलवणार आहे. सगळ्यात आधी येणार आहेत पशा फुगेला आणि पंडू बुटेला. एकदा जोरदार आणि त्यांचं स्वागत करूया. ए, क्या बच्ची! ए, बच्ची भाई! ए, पब्लिक कैसे है सब लोग? ये बच्चा काय हो कैसे आहे? अरे आपण आलोय तर काय वाजलं तर पाहिजे ना. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अरे येड्या टाळ्या नाही, हे वाजलं पाहिजे ना. या सर, या. या सर, या. या सर, एकदम इज्जत जाईल तुमची, लवकर या. थांब रे, एक राहिली आहे. काय कोण आहे ते? कोण आहे? हेच आहेत ते पशा फुगेला आणि पंडू बुटेला. हे फायनलिस्ट आहे? हो, हे फायनलिस्ट आहे. पशा फुगेला आणि पंटू बुटेला. हो सर, हो सर. मी घरी परत चालेला. नाही, थांबा ना सर, थांबा. कसला शो आहे हा? हे BGT हा? भाईज गॉट टॅलेंट असा हा शो आहे. अहो, तुम्ही अधो विश्वातील स्पंदने असं काहीतरी बोलला होतात. हो, ते अधो विश्वातील म्हणजे अधो विश्व म्हणजे अंडरवर्ल्ड आणि त्यातील स्पंदने म्हणजे त्यातलं टॅलेंट असा त्याचा अर्थ होतो. नाही, ऍक्च्युली काय झालं, इथला जो लोकल भाई आहे त्याने ही स्पर्धा आयोजित केलेली होती. Okay. त्याचं असं म्हणणं होतं की भाई लोकांमध्ये सुद्धा टॅलेंट असं कुट के भरा हुआ आहे, त्यामुळे त्यातलं टॅलेंट बाहेर यावं यासाठी ही स्पर्धा त्यांनी आयोजित केलेली होती. Okay. तुम्हाला मी सांगतो, जवळजवळ 42 भाईंनी ह्याच्यात भाग घेतलेला होता. हो. आणि त्यातले 32 भाई ह्यांचा खून झाला काय बोलताय? आणि उरलेले जे 8 भाई आहेत हा. ते आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, फार सिरियस आहेत. ऐका ना. आणि ही सगळी अवस्था ह्या 2 भाईंनी केलेली आहे, या फायनलिस्टनी केलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या ह्यांच्या पाहिजे रे, हे वाजव. मी चाललो, मी थांबणार आहे बाबा, मी चाललो. नाही सर, नाही जाऊ शकत. हे बघ, त्यांची अख्खी गँग बाहेर आहे सर. बरं, तुम्ही 5,000 रुपये ऍडव्हान्स घेतलाय, कसं जाणार सर? सतत कशाला बोलता होते? घ्या तुम्ही सर, परत. 32 जण मेलेत ना, आता 33 जण मेले असं अनाऊन्स करायला लागेल मला ना सर. थांबा इकडे, असं नका करू सर. तर आता आपण स्पर्धा सुरू करतोय महाअंतिम सोहळा. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. ऐका ना, ऐक हाय हाय. नमस्कार सर. अरे आव, हा जजिंग आपल्याला सर बोलतोय. हे जजिंग आपण सर नाही, तू सर आहे. मी निघू का? मी जातो ना. अरे असं कसं जाणार? अरे तू फायनलला जजिंग आहे यार. तू लवकर फायनल लाव आणि मग मला या पंडू बुटेलावर 8चा आकडा काढायचा आहे. तू 8 काढणार? अरे मी तुझ्या असा पाठीवर 9चा आकडा काढेल ना, तेव्हा कळेल मग मी तुला. 13 काढणार मग मी तुझ्यावर. काय तुला कळलं का? गप्प बसणार काय रे? निघू मी? अरे कुठे चालला यार? तू चालू कर ना यार, नाही तर तुला खोलू काय? नको, मी खोलतो. एनवलप खोलतो मी. पहिला राऊंड. जोक ठोक. कोणाला ठोकायचं? नाही, लगेच ऐका, ठोक. ऐका, याला ऐका, ठोकायचं. ऐका, ऐका. कोणाला ठोकायचं? तुला ठोकू? लगेच ठोकतो. ऐका, जोक ठोक म्हणजे जोक सांगायचं आहे. झालं, लय मोठं डेंजर काम आहे. हो. जोक सांगायचं हो, आहे? हो. अरे ठोकायचं लय सोपं आहे, जोक सांगणं म्हणजे लय कठीण बाबा. बरं, कोण सांगणार पहिला? मी? एक गोटा असतो, गोटाचा भाऊ असतो ना. ए, जजिंग सांगतो जोक. ए, जज्जे, तू नको जोक सांगू. तू बस इकडे आपण आहे बस. ना, आपण तुझा चॅलेंज घेतला. चला आपण पहिला जोक सांगतो. भाई लोक, ए अच्छा, ए पब्लिक देख सुनना आपला जोक. आधी जोक सांगा ना, आधी जोक. अरे आठवला जोक, कुठला सांगणार आहे ते आठवला ना, एकदम हसू आला. का आला? एकदा एकला भाई असतो काय, एकदा एक भाई असतो तो ना, तो बोलतो, अरे बोलतो तो ते याला बोलतो रे, आपला ते असे दुकानावर बसतात ना यार, ते दुकानावर शेठजीला बोलतो. काय बोलतो रे, चांगला माहिती आहे मला. तो बोलतो त्याला, दुकानावर बोलतो की ए हॅलो शेठजी चल, हे आपल्याला ना तू खंडणी दी. तर तो शेठजी आहे ना, तो भाईला बोलतो, काय बोलतो रे, अरे हा माहिती आहे मला, आठवते. तो शेठजी त्याला बोलतो, तू कोण आहे रे? तर भाई काय बोलतो, ए काय बोलतो रे भाई, काय मग माहिती मला. तर भाई त्याला बोलतो, आपण या एरियाचा भाई आहे. तर तो शेठजी आहे ना
तर शेट्टी त्याला बोलतो हे एरिया तुझ्या बहिणीचं नाव आहे काय? ऐका ना भाई भाई ऐका ना ते ऐका ना, दोन तुला कळणार आहे काय? ऐक ना हे. ऐका ना जोक जोक नाही मला पाठांतर करू दे गपत, मला लगेच जॉब अरे सांगायचं. अरे कसं म्हणजे तुला समजलं नाही काय जोक? अरे म्हणजे तो बोलतो की आपण एरियाचा भाई आहे, तर त्या शेट्टीला काय वाटतं एरिया हे बहिणीचं नाव आहे आणि हा भाई म्हणजे कळला काय तुला? असा तुला अरे कळत नाही यार तुला. नाही नाही भाई कसं हा, काय? माहितीये जोक असा समजावा लागला ना हा की मग काय हा? की असा चांगला वाटतो जोक ऐकायला. हस ना मग हा? आई येऊ दे. अरे काय यार हा तुझा जॉज आहे यार. बस बस यार तुझा जॉज आहे याला यार काय कळतच नाही जोक बी काय कळत नाही यार. झालं आता मी सांगायचं. आता माझा एकदम आपला जॉग ना एकदम एकदम ह्याच्यातला आहे, तळा गाळातला आहे एकदम. एकदा ना एक अंशू असतो आणि अंशू एकदा बाबाला बोलतो बाबा 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 बाबा. यांच्या तुला किती बाबा आहेत रे हा? ए शान्या तिनं जोक सांगायची पद्धत आहे. जोक ना असा सैलावायचा असतो आणि मग टाकायचा असतो. असा त्याचे डायरेक्ट टाकायचा नसतो, असा आधी सैलावायचा असतो. ऐक तर तो अंशू बोलतो बाबांना बाबा बाबा मला ना काल रात्री एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नात ना माझा एक पाय सूर्यावर होता आणि एक पाय पृथ्वीवर होता. तर बाबा काय बोलले माहित आहे? अंशू असे स्वप्न बघू नको नाही तर चड्डी फाटेल. चड्डी फाटेल. त्याच्या जोकला हसतो तू? त्याच्या जोकला हसतो? नाही असणार नाही असणार. जाऊ दे ना भाई जाऊ दे ना कशाला ऍक्च्युली ह्यांचा जोक मध्ये थोडी क्रिएटिव्हिटी होती ना त्याच्यामुळे मला क्रिएटिव्हिटी हा चड्डी फाटते याच्यामध्ये कसली आली रे क्रिएटिव्हिटी? ए याड्या एक पाय सूर्यावर एक पाय पृथ्वीवर ह्याच्यातच सगळी क्रिटिकिटी आली. कळलं काय? कोण लागून गेला रे हा अंशा असा त्याचा एक पाय सूर्यावर आणि एक पाय पृथ्वीवर. तू ह्याच्या जॉकला माझ्यापेक्षा जास्त मार्क दिलेत ना तर तू घरी गेलात म्हणून समज हा? काय तू नाही देणार माझ्या जॉकला जास्त मार्क? देणार ना. मला नाही देणार. मला नाही देणार तू मार्क मला सांग तू फक्त मला बोल. ते म्हणजे काय काय झालं भाई ह्यांच्या जोकला मला असं डायरेक्ट हसायला आलं तुमच्या जोकला मला आतमध्ये हसायला आलं त्यामुळे दोघांना समान मार्क झालेले आहेत. अच्छा म्हणजे पहिला राऊंड असाच गेलाय सुटलाय म्हणजे काय अजून झालं? पण जितला नाही नाही, नाही, ना? नाही. मग चालेल काय नाही. आता पुढचा राऊंड खेळूया चाल. आणि मरूया म्हणजे पुढचा राऊंड खेळूया. हा हा सांग ना बाई काय दुसरा राऊंड काय आहे? गाणा बजाना ते कोणाची वाजवायचे बोल चल कोणाची वाजवायची? वाजवायचं नाही गाणं गायचंय भाई गाणं गायचंय. आता गाणं गायचं आहे हा. बरं चल सांग पहिला कोण गाणार चल सांग. भाई तुम्ही आता पहिला मी गातो म्हणजे आपण गाऊ शकतो. हा हा. आपल्याला फुल कॉन्फिडन्स आहे. अरे जासन शिवाल हो ऐका ना जासन शिवाल नाही साजन विशाल आहेत ते. साजन विशाल हा काय पण बोलतो. साजन बोलतो आणि 2 जण झाले आहेत. भाई भाई आपण तुमचा लय मोठा फॅन आहे. म्हणजे एकदम तुम्ही आपण लय मानतो. आपला आशीर्वाद घ्या तुम्ही. आपण लय मानतो तुम्हाला. आपण वेळ लय जातो fan भाई, आहे. वेळ जातो. नाही, लगेच सांगतो ना ना भाई. आपलं ठेवा भाई. आपण ना आता जे गाणं गाणार आहे ना सगळ्यांनी ऐका. ए झेब्रा क्रॉसिंग वाजव ना ते. भाई नवीन आहे तो ऐक सूर दे सूर सूर नवीन आहे भाई नाव आहे पण छाव आहे त्याच्या नादाला लागू नको हा. भाई ऐका आपलं गाणं ऐका. 9867 दे. तुला कळलं ना तू दे काय द्यायचं ते. गोली मार भेजा मैं ए भेजा शोर करता है भेज की सुनेगा तो मरेगा कल्लू मामा कल्लू मामा. भाई भाई शब्द आठवले असेल तर गाणं गाऊया आता. अरे जजिंग हेच गाणं होता. आता तू वन्स मोर देतोय काय? नाही. आता पण वेगळा गातो. ऐक ऐक सपने में मिलती है मेरे सपने में मिलती है. भाई सगळं असंच म्हणणार तुम्ही. शेम टू शेम. आता तिसरं गाणं ऐक आहे ऐक ऐक ना, मस्त क्या क्या बात आहे क्या बात है ना? मस्त आवडला ना आपल्याला? आता आपण ह्यांच्याकडे जाऊया हा भाई आता आमचे कान भाजा आपलं कान तृप्त करा कान. मी जे आता गाणं बोलणार आहे ना हा. ते मी रणजीला असं रणजीसाठी गाणार आहे. तुम्ही रणजीमध्ये खेळायचं तर मी रणजीमध्ये खेळायचो नाही रे म्हणजे? मी रणजी सोबत खेळायचो.
अरे रणजी आपला डाव होता, आपला आयटम होता, आपला लव होता रणजी. अशी नाक्यावर तिचा ना हाराचा धंदा होता. सला एका डंपरवाल्यासोबत पळून गेली यार. त्या दिवशी जो जो डंपरवाला भेटेल ना त्याला प्रत्येकाला धरून फोडला. आणि मग मी रणजीला घेऊन आलो. रणजी मी बोललो रणजी माझा प्रेम आहे तुझ्यावर. ती बोलली अरे मी फक्त लग्न करणार आहे याच्याशी, बाकी मी आहे. तेव्हा जरा कुठे बारा वाटला मला तिच्यासाठी. तेव्हा 10,000चा पाकिट भरला आणि रणजीचा लग्न लावून गेला. पण तरी पण यार वाईट वाटला यार रणजी. खूप होतंय, आपण सुरू आम्ही करूया. घेतो. तू फक्त वा बोलून दाखव. अरे काय रे. मग बघ मी काय करतो. तू फक्त वा बोलून दाखव याला. वा जले किती बघत होतो. वा जले किती. बघ ठीक आहे. तुमचं पण छान झालं हा गाणं. तुमचं पण म्हणजे हा त्याचं पण गाणं मस्त झालं. हा? तू माझ्या गाण्यापेक्षा जास्त मार्क त्याला दिलेत ना तर तुला डंपर सारखा ठोकून काढेल इकडे, कळलं ना. मला असं म्हणायचं नव्हतं. काय म्हणायचं तुला? माझं बरोबर नाही झालं. नाही मला असं पण म्हणायचं नव्हतं. काय माझं म्हणायचं बरोबर काय नाही तुला? झालं. काय बोल ना. अरे मी इथे का आलो, मला प्रश्न पडलाय हो. हा, मग शोध घ्या ना. हा भावड्या बाय जजिंग तू उत्तर शोध, मग तुझा जगणं बदलेल. माझं जगणं बदलेलो. मला जगणं बदलायचंय. एक काम करूया ना, मी तुम्हाला ही ट्रॉफी आहे ना, ही ट्रॉफी तुम्हाला विभागून देतो. हे पहिलं पारितोषिक तुम्हाला दोघांना. म्हणजे आपण दोघा पण जिंकलोय. आपण दोघा पण जिंकलोय. हे गँग आपल्याला जितवलं याने. हे पकड जरा इकडे, पकड इकडे. ए चले शाने ट्रॉफी माझी. शान्या, ट्रॉफी माझी बोललोय ना. हे पांडू ट्रॉफी माझी आहे.